मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण कराडवरून अक्कलकोटला चाललेलो आहोत. आल्हाददायक असं वातावरण आहे, भरपूर पाऊस आहे. आपण स्वामींच्या ओरिजिनल पादुका पाहणार आहोत. ओरिजिनल पादुका आहे ना? हां, ओरिजिनल पादुका महाराजांची पादुका, स्वामी महाराज. महाराजांची हे. हां हां हां. महाराज. मित्रांनो, माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, पहिल्यांदाच तुम्ही जर फोर व्हीलरने प्रवास करत अक्कलकोटला पोचणार असाल तर आपला हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय पुढे जाऊच नका, कारण तुम्हाला यामध्ये इत्थंभूत माहिती मिळणार आहे. गुगल मॅप टाकायची सुद्धा तुम्हाला गरज भासणार नाही. 2 टोलनाके आपल्याला आलेले आहेत, हे आपण तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आता आपण अक्कलकोटच्या धर्तीवरती प्रवेश केलेला आहे. मित्रांनो, आता तुम्हाला दाखवलं की जो हायवे आहे त्याच्या साईड रोडने आपल्याला खालच्या बाजूला यायचे आहे आणि ब्रिज खालून आपल्याला उजव्या बाजूला टर्न घ्यायचा आहे. बऱ्याच जणांची फसगत होते आणि पुढे जावं लागते, मग नंतर वळून मागे येण्यापेक्षा अक्कलकोटच्या जवळ आल्यानंतर आपण साईड रोडचा वापर करा. अक्कलकोटमध्ये अशा काही गोष्टी आपणास माहिती आहेत का? जसं आपण रात्री अपरात्री पोचलो तर मंदिरापर्यंत कसं जायचं, राहण्याची व्यवस्था काय आहे, सोबत लहान बाळ असेल तर त्याच्या दुधाची व्यवस्था कशी होईल, धर्मशाळा कुठे मिळेल. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सध्या अक्कलकोटमध्ये मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट पाहायला मिळाली. रस्त्यांचं रुंदीकरणाचं काम चालू आहे. श्री स्वामी समर्थ मठाची धर्मशाळा हा देखील एक चांगला पर्याय आहे. येथे भरपूर हॉटेल्स आहेत. खाजगी घरे देखील आपल्याला भाड्यानं मिळू शकतात. हॉटेल बुकिंगसाठी अधिकृत वेबसाईट पहा. थर्ड पार्टी वेबसाईट, यात हॉटेलचे वेगवेगळे रेट आपल्याला एका पेजवर दिसतील. मेटा सर्च, यात विविध थर्ड पार्टी वेबसाईटचे रेट एका पेजवर दिसतात. आपण क्रेडिट कार्डचा देखील वापर करू शकतो. ऑफर असेल तर त्याचा देखील आपल्याला लाभ घेता येईल. रूम, जेवण, नाश्ता निवडताना फक्त रूमच निवडा. जेवण कशा प्रकारचं आहे आपल्याला माहीत नसते, कदाचित त्याचे रेटसुद्धा जास्त असतील. सीझनमध्ये रेट हे जास्तच असतात, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण आलेलो आहे चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये. चला तर मग महाराजांचं दर्शन घेऊया. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर यात्रा करताना मध्ये आपल्याला सोलापूर आहे. आपण अक्कलकोटमध्ये देखील मुक्काम करू शकतो. मित्रांनो, हॉटेलच्या ऑनलाईन रिव्ह्यू पहा, रेटिंग्स पहा, इतरांचे अनुभव पहा, चेक इन चेकआउटचं वेळ देखील पहा, म्हणजे आपल्याला अतिरिक्त शुल्क टाळता येईल. त्याचप्रमाणे मित्रांनो, सुरक्षा व्यवस्थेची देखील माहिती घ्या. ऑनलाईन व्हिडिओ पाहून येथील सुविधांची खात्री करून घ्या. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये. आता येथे आपण स्वामींच्या ओरिजिनल पादुका आपण पाहणार आहोत. तर तुम्ही देखील आमच्याबरोबर दर्शन घ्या. केल्यावर असंच ओरिजिनल पादुका आहे ना? हां, ओरिजिनल पादुका महाराजांची पादुका, स्वामी महाराज. महाराजांची हे. हां हां हां. महाराज.